तुमच्या समोर आहे बोर्ड, ग्रीन बोर्ड. ओके, तुमच्याकडे आहे टेक्स्टबुक आहे का ना? माझ्याकडे आहे काय? फेसबुक. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, फेसबुक आहे. तर आपण स्टार्ट करूया. पाठ नंबर 49 वरचं मी गणित घेतलं होतं, पण माझं मेन गणित मी मुद्दाम ठेवलं होतं. मी 2 गणित घेऊन लगेच तिसरा प्रकार, चौथा घेऊन लगेच जॉमेट्री. भूमिती एकदम सोपं आहे, कारण आमची इथे भूमिती आहे ना, भूमिका आहे ना, म्हणून पहिलं 6 मारलेलं आहे. तर आम्ही स्टार्ट करणार आहे. पान नंबर 36, पेज नंबर 36, पान नंबर 36. पहिल्या गाडी बोर्डला येऊन गेलेला आहे तुमच्या समोर. एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 आहे का बघा लोक? आहे बरोबर? हे पहिलं गणित मार्च 19 ला येऊन गेले. दुसरं गणित एक्स वर्ग अधिक एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 किलो झिरो एक्स स्क्वेअर. हे दुसरं गणित आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 आहे का? हे दुसरं गणित. या 2 पैकी गणित परीक्षेला येईल किंवा बोर्डाला येऊन गेलेला गणित. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 20 इक्वल टू 0. ओके, एक्स वर्ग अधिक 8x अधिक 15, सॉरी इथे 15 आहे. हे गणित बोर्डला येऊन गेलेलं आहे. हे गणित बोर्डला येऊन गेलेलं आहे. मी 3 गणिताची एक सोपी आयडिया सांगतो. ती आयडिया इथे विसरायचं नाही. ही टेक्निक आहे. हे लिहून घ्या, कोणत्या पुस्तकात नाही, माझ्या मस्तकात आहे. जर इथे प्लस प्लस असेल तर प्लस प्लस लिहायचं. जर मायनस प्लस असेल तर मायनस मायनस लिहायचं. वजा अधिक असेल तर वजा वजा लिहायचं. अधिक वजा असेल किंवा दोन्ही बाजूला वजा वजा असेल तर एकदम शॉर्टकट टेक्निक. जर अधिक वजा आलं किंवा दोन्ही वजा वजा आलं तर एक शॉर्टकट आयडिया, म ची मो. मी काय म्हणलं? बोला बोला मोठ्याने, बोला मोठ्याने. म ची मो. मधलं चिन्ह मोठ्या संख्येला. बोला, मधलं चिन्ह मोठ्या संख्येला. आयडिया कळली? याचा मी कसा वापर करतो बघा. मी पहिलं हे दाखवतो एक एक, मग उरलेलं तुम्हाला मी स्टार्टिंग करणे देईल. बरोबर आहे? असा हा जो तुम्हाला सांगायचा आहे, ज्यांचा गुणाकार 54, ज्यांचा गुणाकार 54 आणि बेरीज आली पाहिजे 15, अशा दोनांक सांगा. गुणाकार 54 आला पाहिजे पण त्यांची बेरीज 15 आली पाहिजे. हात होती बरोबर. ह्या मुलाने बोललो, मोठ्याने बोललो. शाबास. बघा, उच्चिन्न पण बोलतायत मुलं. आता चिन्ह बोलू नको, मी फक्त एक साईडला इथे लिहितो. मी तुला चिन्हांची गंमत सांगतो बेटा. रेडी? 9 सक 54 हे तू बरोबर सांगितलंस. नाव का बेटा तुझं? मोठं बोल. साईल साठी जोरदार टाळ्या सुरुवात केला. साईल प्लीज. कोण सर आहेत त्यांनी नाव लिहून घ्या सर. साईल. ओके, कारण रामानुजन साठी निवड झालेली तुझी आहे. तुझं अभिनंदन बेटा. अजून ऐकून घे. इथे बघा, इथे काय वजा अधिक आहे की नाही? इथे सर्व लक्ष द्या प्लीज. साईडने बरोबर सांगितलं. वजा अधिक, इथे बघा वजा अधिक आहे. डिक्शनरी आहे. वजा अधिक असेल तर काय येणार बेटा? बरं, वजा अधिक असेल तर वजा वजा. मग वजा अधिक असेल तर इथे येणार वजा वजा. कळलं साईल? बरोबर बेटा? बस. आयडिया कळली सगळ्या मित्रांनो? मग पुढचं तुम्हाला येतोय. मी फक्त स्टार्टिंग द्यायला गाडी स्टार्ट करायला. ओके, खुश. मग इथं सुरुवात कशी करायची मुला? एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. मग कॉमन, मग चमन वामन. कळलं? पुढे ते करता येते तुम्हाला. हो, बोला. थँक्यू. हा, तर हे तुला पहिलं गणित सांगितलं. आता मी दुसरं गणित तुम्हाला सांगतो. बोला, वाचा मोठ्याने. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आला बरोबर? आता हात वरती करायचा. साईड सारखं. शप्पा, ही मुलीने बोलण्याच्या हात वरती करा. ज्ञानेश्वरांची बहीण दिसते मुक्ताबाई. मुक्ताबाई,
असं मग सांग मला बाई, ज्यांचा गुणाकार 20 आला पाहिजे पण त्यांची वजाबाकी 1. गुणाकार 20 पण त्यांची वजाबाकी 1. सोपं आहे, बोल बेटा. गुणाकार 20 आला पाहिजे, वजाबाकी 1. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला पण परमिशन आहे. हा बोल. अरे वा, शाबास शाबास. 4×25. बोला 4×25. बरोबर आहे का? आता 5तून 4 गेले, किती राहिले? 1. कळलं लाडकेले? तिसरा समृद्धी. हा बोला 5×20 आला, बरोबर. आता इथे वरती लक्ष द्या बेटा, अधिक आणि वजा आहे. समृद्धी बघा तर मजा. इथं अधिक आणि वजा आहे. इथे बघा लवकर. विशाल, हे भूमी, हे बघा अधिक आणि वजा आहे. हे मामी, अधिक आणि वजा आहे की नाही? मग अधिक आणि वजा असला काय बोलायचं मला? म ची मो, मधलं चिन्ह माझ्या मोठा कोण आहे? 5. अधिक आलं, त्याच्या उलट आयडिया कळली आता? हो ताई, का घाबरली बाई? हे वाय, हाय हाय. बोला पहिली स्टार्ट बरोबर. अरे बोला ना, मी तुमच्या बदला बोला. x वर्ग वजा 4x अधिक 5x वजा 0 बरोबर 0. तुम्ही 10वीला नसेल तर चालेल, सोपं आहे. हे 9वीला पण आहे, हे 8वीला पण आहे. गणित सर्वांना असतं. टॅम्पा माझ्या बापाचं आहे गणितचं, तुमचं पण आहे. आई आमचं, तुमचं, आमच्या आई बापाचं सगळ्यांचं आहे. गणित सर्वांना येतं, 7वी पासून आहे. कारण याचं नाव काय? वर्ग समीकरण, वर्गातलं समीकरण. आयडिया कळली? खुश. आता हे एक गणित पेपरला येणार आहे. ज्यांना आलं तर मला बिंदास विचारायचं. हेडिंग येणार, या हेडिंग सूत्राच्या सहाय्याने सोडवा. सूत्राच्या सहाय्याने सोडवा असं गणित हेडिंग येणार आहे. सूत्राच्या सहाय्याने सोडवा बोलल्यावर मी तुम्हाला एक गणित देतो, सूत्राच्या सहाय्याने सोडवा. फक्त मला हात वरती बसा, चुकलं चालेल. सूत्राच्या सहाय्याने सोडवा तर सूत्र कोणाला यायचंय का? मी गणित देतो तुला, गणित देतो. हेच गणित x वर्ग अधिक 1 समृद्धी वजा 20 बरोबर 0. समजा हेच गणित आहे, सूत्राच्या सहाय्याने सोडवा. मग असं सांगितलं वर्ग समीकरण, तुम्ही तसं सोडवलं चालेल, पण सूत्र सहाय्याने सोडवलं तुम्हाला सूत्राच्या सहाय्याने आलं पाहिजे. मग ज्यांना सूत्र येत असेल तर हात वरती करा. वर्ग समीकरण सूत्र, मग ताई चुकलं चालेल, बोल. अरे वा, काय उत्तर, जोरदार टाळ्या समोर करा. परफेक्ट. परत एकदा तुझ्या सगळ्यांचं तुझ्यासमोर नाव सांग सगळ्यांना. अक्षदासाठी जोरदार टाळ्या समोर. अक्षदाने एवढं परफेक्ट सांगितलं. अक्षदा नाव लिहिलेलं आहे. हे बघा, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac/2. प्लीज प्रॅक्टिस करून जा. ज्या मुलांना पाठांतराला कठीण आहे त्यांना सोपी तुझी आयडिया सांगतो. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये इथे बोलायचं डेल्टा. काय बोलायचं? दालटा नाही, डेल्टा. मग डेल्टा आला, डेल्टा छेद 2a. आला झाला सगळा. डेल्टाचा फॉर्म्युला बघा सांगितलं, आठवतं? डेल्टा समृद्धी b वर्ग वजा 4ac. बोला डेल्टा फॉर्म्युला. बोला डेल्टा b वर्ग वजा 4ac. बोला डेल्टा. हे सोडलं उत्तर येणार. हा कोण? a. हा कोण? बोला a बरोबर 1, b बरोबर अधिक 1 आणि c बरोबर वजा 1. अधिक लिहायची गरज नाही, बरोबर. बोला a बरोबर 1, b बरोबर 1, c बरोबर याच्या किंमत टाका, उत्तर येणार. हे असं गणित येणार आहे. सूत्राच्या सहाय्याने सोडवा. नक्की कराल? प्लीज प्रॅक्टिस करा. असं गणित 100% येईल, पण हेच येईल याची गॅरंटी नाही, पण हेडिंग नक्की येईल. बघ तुला. नेक्स्ट, आता तुम्हाला मी सगळं मेन टेक्निक सांगितलं. आता याच्यातलं शाब्दिक गणित काय येईल? शाब्दिक गणित फार महत्वाचं आहे. तो तुम्हाला 3B ला प्रश्न येतो किंवा 4था प्रश्न येईल. शक्यतो 5वा प्रश्न सर वर्ग समीकरणातून टाकणार आहे. जो बाहेरचा प्रश्न आहे वर्ग समीकरणामध्ये जो सोपा प्रश्न असतात तो असा. एखादा कोणतं पण एक वर्ग समीकरण देणार, सोपं जातो. कोणतं पण वर्ग समीकरण मी एकदम सोपं देतो. 2x² + 4x
-8 इक्वल टू 0 असं कोणतं पण एक सोपं देणार. हेच असे गॅरंटीड आहे. आणि सांगणार बी वर्ग वजा 4ac काढा, सोपं. किंवा एबीसी ची किंमत सांगा, एकदम पहिले काढा एबीसी किंमत काढा, मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा, एकदम सोपं देणार. एबीसी आता सांगितलं तेच बरोबर. ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर, आणि मग डेल्टाची किंमत सांगितलं, डेल्टा सांगा सूत्र, मग आता सूत्र सांगा सोडवा, असं बोलतात. 3 सोपं देणार. अशा प्रकारची गणित येतील. हे नाही येणार अशा प्रकारचं, पण वर्ग समीकरणातून 5 प्रश्नाची शक्यता जास्त आहे. मग ते मी शाब्दिक गणित सांगतो, कोणतं येऊ शकतं शाब्दिक गणित. रेडी? तुम्ही पान नंबर 52 आहे, 52. तुम्ही मला 36 ला होते, आता पान नंबर 52 ला आले जाईल. 52 ला लेफ्ट हँड साइड वरचं गणित आहे बघा. प्रगती नाही एका मुलीचा नाव प्रगती आहे. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षाचं नंतरचं वय याचा गुणाकार 84 आहे. बघा पहिलं गणित नसेल तर मी सॉरी बोलेल. बघा डावा पाडा पहिलेच गणित आहे. वरती लक्ष द्या मित्रांनो, एकदम सोपं आहे. गणित कधी वाचायचं, उत्तर त्याच्यामध्ये गाडले असतं. हे वाचू. प्रगती शब्द आला, प्रगती, तुमची प्रगती होईल. मुली शिकली, प्रगती झाली. मग तुम्ही पण शिकलं पाहिजे ना. का जर मुलगी शिकली तर मुलाची प्रगती कशी आहे सांगा. आपली आई फार महत्वाची. आई जर शिकली तर आपल्या पोरांना शिकवेल ना ती, म्हणून ते कारण आहे. हे मेन आहे. तर उगाच म्हणा का मुलगी शिकली, मुलगा काय आलं आमचा बघा तसं ना. एकदम सोपं आहे. तर तुम्ही 7 व्हायचं म्हणजे 7वी पर्यंत, 7वी तसं नंबर शिकत जायचे. रेडी स्टार्ट. तर पान नंबर मी किती सांगितलं सांगा. शाबा पहिलं गणित कोणाचं आहे? तिचं वय आहे की नाही. मग स्टार्टिंग करायचं नाही समजा. मग अशा वडिलांनी सांगितलं मला प्रगतीचे आजचं वय बरोबर 1 वर्ष. बरोबर मोठा नाही. प्रगतीचं आजचं वय बरोबर, मग 2 वर्षापूर्वीचं वय काय असणार? शाबास. हा नाव काय तुझं? प्रतीक्षा. आम्ही ती प्रतीक्षा करतोय, तू कधी उत्तर देते. आणि 3 वर्षानंतरचं वय. प्रतीक्षाचं नाव लिहा. काय उत्तर धनादन दोन्ही दिले, काय मिसाईल बॉम्ब टाकलाय. हे बोला प्रगतीचं आजचं वय. अरे मोठ्या मुलाला यार. प्रगतीचं आजचं वय 1 वर्ष. प्रगती 2 वर्षापूर्वीचं वय. प्रगती 3 वर्षापूर्वीचं वय. काय छान उत्तर देत आहे. अरे वा, 3 छान देत आहे. बघा प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांची बेरीज, यांचा गुणाकार किती आहे? 84. मी सगळा शेवटी पेपर कसा लिहायचा आणि आमच्या शिक्षकांना कसा मस्त गंडवायचं हे सांगणार. मी गंडवायचं ना अभ्यासामध्ये बोलतो. माझी लाईन कशी मारायची, म्हणून चिन्ह कसं लिहायचं, एक गोळ कशी जोडायची, 3-4 पाना मस्त लिहायची, नंतर घट्टत लिहायचं, हे आयडिया सांगणार आहे. नंतर सिद्ध कसं करायचं, काय नाही सिद्ध कसं आहे, आवाज तर दिलेली आहे. अजिबात वर्षभर अभ्यास केला नाही ना, हा करणं आजचा आज सुरुवात करा. तुका म्हणे काय या ठिकाणी इथे गुणाकार चिन्ह केलं सांगायचं. गुणाकार चिन्ह आहे. मग आता मग काय सोपं आहे. सुरुवात काय एवढी सोपी आहे ना बघ. हा आहे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर मैदानात गेला. हा कोण? शेवा की माँ बॅट घेऊन त्याच मैदानात गेली. सचिन मैदानात गेला, धोनी बॅट घेऊन त्याच मैदानात गेला आणि भाग अंपायर उभा आहे. आता अंपायर उभा आहे, टाइमपास करतोय माहिती. बोल हा कोण आहे? सचिन. तो कुठे मैदानात गेला. हा कोण आहे? धोनी. बॅट घेऊन त्याच मैदानात गेला. बरोबर आहे. आता मला मैदानाचं नाव सांगा. मैदानाचं नाव सांगा लोक मोठ्याने. हा मैदान वाचता येतं. बोला मोठ्याने बोलो. 1+3. बरोबर. 1+3. आयडिया कळली? आता सांगा हे तुम्हाला याला कळलं बरोबर. मग आता याच्या पुढे सोडता येईल की नाही सांगा लवकर. नक्की येईल. आता बघा याला बोललो, याला बॉलिंग केली. एक्स बरोबर. याला बॉलिंग केली. शाबास. याला बॉलिंग केली. बोला अधिक वजा बोला बेत्रिक 6. हा 84. याच्या पुढचं करता येईल की तुम्हाला सांगा. फक्त मी स्टार्टिंग करून दिली. आता हे सोडायचं. 3x 2x दिले 1x. मग याला आपलं घ्यायला लागेल. आता वेळ कमी म्हणून तर हे तुम्हाला अशा प्रकारचं गणित हे आमच्या प्रगतीचं आहे बरोबर. दुसरं गणित पुस्तक बघा. माझ्या बोर्डाला समसंख्या, विषम संख्या आणि परिमितीचं गणित जास्त आवडतं. हे दुसरं गणित समसंख्येचं मी वाचतो बघा. 2 समसंख्यांच्या वर्गांची बेरीज 2 4 4 2,244 आहे. ऐका बघा. 2 समसंख्यांच्या
दोन क्रमांकात नैसर्गिक समसंख्यांच्या वर्गांची बेरीज वाचते बघा ना. आहे का तुमच्या पुस्तक आहे तो वर्गांची बेरीज किती आहे 244. बोला पहिली समसंख्या x, दुसरी समसंख्या x अधिक 2. टाईप परत आहे. बोला पहिली समसंख्या दुसरी समसंख्या x अधिक 2. बघा वरती बोला पहिली समसंख्या दुसरी समसंख्या. मग उदाहरणात दिलेल्या अटीनुसार एवढं तर लिहिता येईल. मित्रांना चुकलं चालेल. स्टार्टिंग जर लिहिशील ना तरी तुला अर्धा मार्क. खरं सांगतो मी, देवी शपथ सांगतो मी, देवी शपथ सांगतो मी, स्टार्टिंग लिहा तुम्ही, काही नाही आला हरकत नाही. पहिली समसंख्या x, दुसरी समसंख्या x अधिक 2. उदाहरणात दिलेल्या अटीनुसार किती स्टेप लिहिले तू 3 स्टेप लिहिल्या. बरोबर आहे. एवढं काही सुरुवात तर कर. गणित सोपं आहे रे. तुला कोणीतरी सांगितलं असं कठीण आहे त्याला गणित नसतं. चालेल. गणित का तुम्ही ढ असता या ढ मध्ये फार मध्ये गंमत आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनला बोलायचे तू ढयस तू ढयस. मग त्याला पण वाटायचं मी ढ. पण अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा सांगितलं गेलं आई दे बेटा तू ढ नाही तो अतिशय हुशार आहे. हुशार आहे असं जेव्हा आईने सांगितलं तर झिरो रुपये भीती निघून गेली. तेव्हा ढ मध्ये झिरो आहे, झिरो रुपये भीती निघून गेली आणि ट राहिला ट फॉर टॅलेंट. आणि त्याचं टॅलेंट हरवलं. टक्कल भर टॅलेंट भर कल टॅलेंट येण्यासाठी स्वतःला ऑर्डर द्या. हो चाणक्य लक्षात ठेवा. आता मग खाजवत राशी एकदम सोपं आहे. मित्र आहे आमचे खुश बघा. मित्र अरे अगोदरचे मित्र आहे फार सगळंच. हो तुम्ही पण आमच्या मैत्रिणी तुमचे मित्र हे पुत्र तुम्ही तर माझे मित्र कोणी बघताय सगळं माझे मित्र आहे. तर एकदम सोपं गणित आहे. आता गणित नंबर 2 तर सांगतोय समसंख्यांच्या वर्गांची बेरीज. इथे बघ मला स्टार्टिंग काय बोलायचं मला. पहिली सम नैसर्गिक संख्या शाबास. दुसरी समसंख्या अरे वा प्रत्यक्षात मस्त बोलते असं बोलत राहा मोठं. मला पहिली समसंख्या x, दुसरी समसंख्या x अधिक 2. उदाहरणा दिलेल्या असं बोललो होतो तर तो ऐकलो होता मी थांबलो होतो. मग उदाहरणा दिलेल्या अटीनुसार एवढं लिहिशे छोटू खुश आहे. बघ आता दोन संख्येच्या वर्गांची बेरीज 244. एवढं तर लिहिशी बरोबर. मला पहिली संख्या प्रतीक्षा x, दुसरी समसंख्या शाबास जिंकले तुम्ही. आता पुढचं एकदम सोपं आहे. प्रॉब्लेम मुलांना इथे होतो सर हा येत नाही मी आहे ना याच्यामुळे मी आहे. हा कोण राम, ही कोण सीता आणि तो कोण आमची माता. हे कोण राम हे सीता. काका गीता ढेकायचं बघा आयडिया बघा. हे कोण लक्ष्मण जंगलात गेले. हे कोण रावण वाट बघताय. आयडिया बघा. हे बघ हे कोण लक्ष्मणा थोडं एका बाजू थांब रे. बघा हे कोण आहे मोठा बोला मी का राम या हे राम ये इथे बघ ना. हे बाई हा कोण राम ही कोण सीता. बघा रामाचा वर्ग सीतेचा वर्ग. बोला मी का बोललो बोला. रामाचा वर्ग सीतेचा वर्ग आणि इथे त्यांची 2 कार्टी. मी मुलं बोलत हसलच आहे काय मुलं. रामाचा एक सीतेचा रामाचा लो आणि तिचा अंकुश लो बोलत. बघा इथे बघा त्या सगळे मुलं. रामा हा राम ही कोण आमची माता सीता. हा रामाचा पुत्र हा सीतेचा पुत्र. आयडिया कळली हो. पुत्र मा रावण वाट बघतोय. हे आयडिया काढली का सांगा. हे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग आणि 2 ए बी अधिक बी वर्ग असं बोललं. असं कुठे झालं सर्व म्हणजे हे तुमच्यासाठी मी रामाचा आणि सीतेचं नाव घेतलं. मी वाईट बोललो असेल तर सॉरी. रामाचा वर्ग अधिक त्याची 2 मुलं आणि हे सीतेचा वर्ग हे सोडलं तर उत्तर लगेच येतं. जर ना आलं तर माझं युट्यूब चॅनल बघा. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सोपं आहे नारायण गवारे अकॅडमी. कळलं माझी मामी ए चली. आता हे गणित सांगितलं मी तुम्हाला. शाब्दिक गणित 2 महिने सांगा करा तुम्ही बरोबर. अशा प्रकारचं कोणतं पण गणित पण त्याच मला सगळ्यात मेन गणित अजून आहे 7 नंबर गणित.
7 नंबर गणित बघा त्याच पानावर आहे. रेडी? 7 नंबर गणित. बापरे, एक मुलगा ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून परत ए पर्यंत गेला. ओ, होडीने गेला, होडीने. हा बरोबर. त्यामुळे त्याचं अंतर होतं 36 किलोमीटर, आहे का बरोबर? जाताना त्याचा होडीचा वेग होता 12. किती होता? 12. हे गणित येणे शक्यता सरळ 14 प्रकार जास्त आहे. रेडी? आता एक सूत्र आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचं. शिवाजी टर्मिनसला नाव पूर्वी विटी होतं. मी सूत्र सांगितलं. शिवाजी टर्मिनसला नाव पूर्वी विटी होतं. मला एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट, अंतर. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी, वेग. आणि टी म्हणजे टाइम. 7वी 8वीला सूत्र आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. काय सूत्र? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आहे का तुला वेळ? मला भरपूर वेळ. बघा हे कोण आहे? बोला हे कोण आहे? हा कोण आहे? अंतर. हे कोण आहे? वेग. आणि एक आहे वेळ. हे सूत्र वापरणार नाही. बघा पहिला एकूण हे अंतर फिक्स आहे. बोला अंतर किती आहे? बोला बरं. 36. हा बरोबर इथं 36 लिहिलं. हे फिक्स आहे. राईट? हा बरोबर आहे. आता प्रवासाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने आहे 1+12. प्रवाहाच्या उलट दिशेने 1+12. आला बरोबर. एकूण वेळ किती लागला? 8 तास. आहे का बघा लोक? हे गणित मी सोप्या भाषेत सांगितलं. ओके, मग याचा लसावी काढून तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून सोडू शकता. आता सांगायला एवढा पूर्ण वेळ नाही, पण आयडिया सांगितली मी. फर्स्ट टाइम आलं का तुम्हाला बरोबर येईल. ना आलं तर प्लीज युट्यूबवर बघा. ना आलं तर डायरेक्ट मला व्हॉट्सअपवर तुम्हाला डायरेक्ट बोला, माझं नाव टाका, मला डायरेक्ट बघितलं का गुगलवर मला येतं फोन येतं. बरोबर, फोन नंबर पण येतो. नाव आहे ना गुगलला डायरेक्ट नाव टाका माझं. नारायण गव्हाणे. डायरेक्ट मला नंबर येणार माझा. ना तुम्ही नंबर लिहून देतो तुम्हाला. आता फोन करू नका, फोन चालू आहे. 9320751297. बिंदास्त दाखवतो लगेच. कर बिंदा, मी थापा नाही मारत. येऊ कर फोन. फोन वाजून की नको, आपण थाप मारत नाही. गुगलवर आहे डायरेक्ट नंबर, येतो डायरेक्ट. रेडी? कोण करता करू शकता, लगेच मला दाखवतो. आपण थाप मारत नाही. केला नव्हतं काय? जाऊ 9320751297. रेडी? मला शक्यतो व्हॉट्सअप करा. जर काय आयडिया वगैरे ना तर बिंदा व्हॉट्सअप करायची नाही. मी तुमच्या मधलाच आहे. शक्यतो कोणा नंबर देत नाही, पण मी गावच्या मुलं डायरेक्ट मी नंबर का दिला, काय मुलाला फार मोठी समस्या असते. हो आता वाढलं तरी गॅरंटी, तुला गॅरंटी हाय, जीव हाय. ओके, तर हे अशा प्रकारचं गणित येईल. हे तिसरं प्रकरण संपलं माझं. बोला दुसरं प्रकार वर्ग समीकरण. तिसऱ्या प्रकारचं नाव अर्थमेटिक प्रोग्रेशन. सगळ्यात सोपं अंकगणित श्रेणी. ताई अंकगणित श्रेणी याच्यासारखं जगात सोपं प्रकरण नाही. मी वर्ड मध्ये बोललो. 5 नंबर एक्सएस काढला 61. बघा तर मुलं उत्तर कशी देतात. धरा 5 नंबर एक्सएस काढला 61. एक उजव्या पानावर 61 काढलं. पहिलं गणित वास्तव, पहिलं गणित उत्तर 2 4 6 8 असं आहे का? मग हे अंकगणित श्रेणी आहे की नाही? शाबास. कसं काय काढलं तुम्ही? अरे वा, याचं वजा केलं. मला 4तून 2 गेले. मला 6तून 4 गेले. मला 8तून 6 गेले. मग सगळ्याची वजाबाकी सारखी येते. मग कसं करायचं माहिती आयडिया? पेपरला विसरलं तर सांगायचं हा T1 T2 T3 T4. जर एक लक्षात नसेल तर समजा टाकले 1 टाकले 2 टाकले 3 टाकले 4 नाही मला पण. ओके, मग टाकले 2 वजा टाकले 1. T2 - T1 4 - 2 = 2. कळलं? 2 झालं. आम्हाला इथे बोलायचं, येथे अंकगणित श्रेणी मधला फरक D = 2 हा स्थिर आहे, म्हणून वर श्रेणी अंकगणित श्रेणी आहे. अरे ते मी बोललो तर पाहायचं सगळं. अरे तसंच लिहायचं असतं. हा पेपरला विसरला करायचं ना. इथे लिहायचं T2 - T1 हे लिहिशील, 2 लिहिशील ना, फक्त एक वाक्य लिहायचं. याचे फरक समान आहे एवढं तर लिहिशील.
अगं हे फरक आले हे वजाबाकी सारखी आहे. डी बरोबर 2 हा स्थिर आहे एवढं लिहिता येईल तरी तुम्हाला ते पास करणार का तुम्हाला पासच करायचं ना. हो या वर्षी पुढच्या वर्षी छळणार तुम्हाला. ह्या वर्षी तुम्हाला आता शाळा सुरू झाली ना म्हणून हे बरोबर नक्की. 3 सूत्र फार महत्वाची आहे. 3 सूत्र जर बोलता आली ना तुम्ही जिंकले. टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 डी. टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी आलं बरोबर. दुसरं सूत्र एस एन बरोबर एन अपॉन 2 ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी आला. तिसरं सूत्र एस एन इक्वल टू एन अपॉन 2 ब्रॅकेट T1 प्लस TN. हे 3 सूत्र तुमच्या पुस्तकात आहे. पण 4थं सूत्र तुम्हाला कोण देणार नाही. चॅलेंज आहे. मी 4थं आणि 5वं सूत्र देतो ते पण लिहून दे. एस एन इक्वल टू एन ब्रॅकेट एन प्लस 1 अपॉन 2. शाबास तुम्हाला शाळेच्या सरांनी चांगलं शिकवलंय. TX मायनस TY इक्वल टू D ब्रॅकेट X मायनस Y. हे दोन्ही गणित हे पुस्तकात सूत्र नाहीये पण याची पुस्तकात गणित आहे. ती दाखवतो पुढे आणि हे पुस्तकात सूत्र कुठे हे पण दाखवतो मी. सूत्र आहे पण ते दिली नाही. चॅप्टर आहे सगळं मी आहे ना. हे सगळं सूत्राचा पाठ असेल ना हा तुम्हाला ते लिहून पण घ्यायची गरज नाही. मी सांगितलं मी सरांकडे पीडीएफ फाईल देणार नाही. मी पीडीएफ फाईल डायरेक्ट तुमच्या ट्यूबवर पण देतो. फ्री देऊन जाणार सर्वांना तुमच्या ग्रुपवर. तर तुमच्या ग्रुपवर मला ऍड करा. मी IMP घेऊन बाहेर करेन. गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग नका करू. गुड नाईट आला बरोबर. वरती लक्ष द्या. आता अजून एक गणित आहे सर्वांना लक्ष द्या. त्याच पान नंबर 61. पान नंबर 61 दुसऱ्यातलं पहिले गणित. ए बरोबर 10 डी बरोबर 5 आहे का बघा लवकर. आहे बरोबर. तर सांगणार अंकगणित श्रेणी काढा किंवा पद काढा. माझ्या बोटांवर आयडिया रेडी. वरती लक्ष. अख्ख्या जगात टेलिफोन नंबर कोणता चांगला आहे. ऍपल. मी सूत्र सांगितलं. ऍपल टेलिफोन नंबर 1 किती बघ. ऍपल टेलिफोन नंबर 1. मला काय बोलला. ऍपल टेलिफोन नंबर 1. T2 इक्वल टू T1 प्लस D. T3 इक्वल टू T2 प्लस D. T4 इक्वल टू T3 प्लस D. मी सूत्र सांगितलं. हो पुत्र मला T1 इक्वल टू ए. मला T1 इक्वल टू ए टू टाकल्या पण मला T1 इक्वल टू ए. T2 इक्वल टू T1 प्लस D. T3 इक्वल टू T2 प्लस D. T4 इक्वल टू T3 प्लस D. अगं मी सूत्र बोलत होतो. मी गाणे घालत होतो. तर हे याचं किंमत टाकली झालं. एकदम सोपं आहे. गणित असा सोपा विषय अख्ख्या जगात नाही. ओके तर एकदम पानामध्ये कितीवर होतो. शाबास. आता जी अत्यंत हुशार मुलं तुमच्यासारखी त्याने पानामध्ये 66 काढा. 66 मधला हा प्रश्न 4थ्याला किंवा 5व्याला किंवा 3ऱ्या बी ला येण्याची शक्यता असते. 7वं गणित 11+16 आहे. 11+16 आहे. 11 टर्म 16 21 टर्म 21 पद 29 आहे. 21 पद 29 आहे. तर 41 पद काढा. आहे का बघा लोक. डाव्या पानावर 7वं गणित. डावा पानच पाहिजे उजवा नसणार. मला सरसच सांगते. पेज नंबर किती सांगितलं मी 66. लेफ्ट साइड 7वं गणित 11+16 आहे. 21 पद 29 आहे आणि 41 पद काढा. आहे का बघा लोक. तर हे मी सांगितलं किती नंबर. पेज नंबर 66. आता पान नंबर 70 ए रांटी 70 मला पेज नंबर 70 वर पहिलं गणित पुस्तकात सोडवलेलं गणित आहे. मिळालं का पहिलं गणित. पुस्तकात पहिलं गणित वाचतो बघा. 1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज. आहे का बघा का पहिलं गणित. बोला 1 ते किती n. उत्तर आता असा चूक करून काढतो बघा. 1 ते n नैसर्गिक संख्या. हे लहान मुलं वाचा सांगतो. लहान मुलं बोला वाचा बरं. लहान मुलं 1 बोला. नंबर बोला 1 2 बोला मोठ्याने. पहिलं असं ना प्रतीक्षा थांबा. थोडी प्रतीक्षा कर ना. हा बोला. हो भूमी. हो माली बोला. हो भूमी. हो ही आमची पण भूमी कुठे गेली. लपली का. हा ही प्रतीक्षा आहे. हो
भूमीकडे होती ती मग अशी पहिली स्टार्टिंगला ओपन केली होती आहेच तू भूमीला ग मग हात वरती करा का झालं बघ मी शोधतोय भूमीला रेडी स्टार्ट बोला 1 बोला 1 थांब 5 काय माहिती बघा याला बोलायचं एन ही नैसर्गिक संख्या एन म्हणजे काय नैसर्गिक नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या आली बरोबर बोला हे कोण मला पण दिसत याला बोलायचं बरोबर चॅप्टर बोलाय बोला हा कोण टी1 आणि टाकल्यावर ए1 बोला हा कोण टी1 आणि शेवटचा नंबर टीएन बोला पहिल्या नंबरला बोलायचं एकदम सोपं लॉलीपॉप आहे बोला पहिली संख्या टी1 आणि शेवटचा नंबर टीएन एकदम सोपं आहे बोला पहिल्या नंबरला का बोलायचं आणि शेवटच्या नंबरला का बोलायचं बोला हा टी हा पहिल्या नंबरला का बोलायचं टी1 बोला टी1 ला बोलायचं 1 आणि शेवटच्या नंबरला टीएन एवढं कळलं सांगा बोला पहिल्या नंबरला आणि शेवटच्या नंबरला आणि हे किंमत टाकायची बघा एक वाक्य लक्षात ठेवा जर पहिली संख्या मला माहिती असेल शेवट संख्या माहिती असेल तर सूत्र नंबर 3 मी काय बोलला लक्षात हे मेन आहे बोला पहिली संख्या मला माहिती असेल शेवट संख्या माहिती असेल तर सूत्र नंबर 3 आलं बरोबर उत्तर लगेच घेऊन बघायचं बोला एसएन इक्वल टू एसएन बरोबर n/2 कंसात t1 अधिक tn आला बरोबर बोला हा n/2 आला n/2 आला बोला टी1 बरोबर बोला टीएन आला बरोबर आता गंमत बघा बोला 2 1 हा एक तसाच लिहिला पैसा नेहमी पैशाच्या बाजूला जाणार नंबर हा चल नेहमी चलाच्या बाजूला जाणार n अधिक 1 तेव्हा हा इथे लिहिला इथे n हा इकडे घेतला हा भागले 2 हे ते सूत्र आलं का मग याचा उपयोग कुठे करायचा ते सांगतो नीट आहे का असं पेपरला येणार 1 ते 10 संख्यांची बेरीज पहिले 1 ते 30 संख्यांची बेरीज बोला मी काय बोलू पहिल्या 1 ते 30 संख्यांची बेरीज बोला मी काय बोलू बोला बोला मोठा मी टाइमपास नाही केला पाला 78 शेवटचं 3 नंबर गणते पेज नंबर 78 पेज नंबर 78 78 डाव्या पानावर एकदम तळाला बघा गणित तिसरं आहे की नाही नंबर 3च आहे की नंबर वाचा मोठ्याने गणित आहे की ना बघा बोला पहिल्या मग मित्रांनो तेच गणित आहे बघा इथे बघा बोला किती संख्येची बेरीज 30 तर इथे 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 बघा मी सूत्र लिहिलं उत्तर लगेच आहे ना तुमच्याकडे हा एस आला बोला एनची किंमत किती शाबास बोला एनची किंमत किती एनची किंमत किती बोला आधी किती 1 भागिले किती 2 मग 2 ने 30 ला भागा दिलेले 15 आला आणि 30 मध्ये 1 वेळा दिलेले 31 15 गुणिले 31 झालं उत्तर आयडिया कळली उत्तर संपलं म्हणून हे गणित सोपं आहे हे सूत्र जर असं आलं 1 ते 10 संख्याची बेरीज 1 ते 30 संख्याची बेरीज 1 ते 50 संख्याची बेरीज तर हे सूत्र वापरायचं आयडिया कळली बरोबर यस हे टेक्निक कळली ओके आता वरती लक्ष द्या पान नंबर परत तुम्ही 70 वाच या 70 लोक काही करा 17 आले बरोबर सोडवलेलं गणित नंबर 2 सोडवलेलं गणित नंबर 2 वाचू वाचा बरोबर पहिल्या n समसंख्यांची बेरीज आहे का बघा पहिल्या n समसंख्या बेरीज बरं समसंख्या 2 बघा कसं काय काय आयडिया म्हणजे बघ एकदम सोपं आहे अरे याला 2 ने गुणा बोला 2 1 बोला बेदुले बोला बेत्री बे केले 2 अरे 2 1 कसं आलं कळलं का आता हे कोण नाही सांगणार ते तुम्हाला मी सांगणार मग तुम्ही दुसऱ्याला सांगणार बोला याला 2 ने गुणलं या 2 ने गुणलं 2 ने गुणलं याला 2 ने गुणलं कळलं का ताई हे नैसर्गिक संख्या ही समसंख्या झालं याच्या किंमत टाका उत्तर येणार हे वयाच्या किंमत टाक दाखवतो याच्या इकडे बोला सूत्र बोला एसएन इक्वल टू n/2 ब्रॅकेट t1 प्लस tn आला बरोबर हा n/2 आला बोला t1 किती 2 शाबास बोला tn किती अरे वा काय उत्तर देता मस्त आता नीट लक्षात पिझ्झा या 2 ने या 2 ला भाग जाणार नाही का हा कंस आहे त्यासाठी माझे व्हिडिओ आहे प्लीज सगळ्या टीचरला मी विनंती करतो माझे व्हिडिओ 12 कमांड्स पाहायला विसरू नका 12 कमांड 12 आज्ञा
प्लेलिस्ट न गेले माझे 151 व्हिडिओ आहेत. तेव्हा प्लेलिस्ट जायचं आणि त्याच्यामध्ये बोलायचं 12 कमांड्स. मराठी मीडियम वेगळं, इंग्लिश मीडियम वेगळं आहे. अजून एक व्हिडिओ आहे सगळा बेस्ट, जेम्स GEMS, जेम्स गोळी. त्याच्यामध्ये बोर्ड मास हा रूल आहे. त्या बोर्ड मासचे व्हिडिओ आहे आमच्या लहान मुलांपासून येतो, 4थी पासून डायरेक्ट ग्रॅज्युएट पर्यंत. जर कुणाला येत असेल तर ह्याचा फायदा इथे. आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, इथे काय चिन्ह अधिक आहे. पहिला हा मी असं लिहिलं जेम्स, GEMS. G फॉर ग्रुपिंग, म्हणजे पहिलं ग्रुपिंग. E फॉर एक्सपोनेंट, ग्रुपिंग म्हणजे कंस सोडवा. एक्सपोनेंट म्हणजे त्याचा घातांक दुसरा 3 वगैरे ते सोडवा. M म्हणजे मास, मल्टिप्लिकेशन गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, आणि सगळ्यात शेवटी सबट्रॅक्शन आणि ऍडिशन. ही टेक्निक तिथे वापरली जेम्सची. त्याला बोलतात शॉर्टकट बोर्ड मास. पण इथे ऐका, मला सांगा, ह्या 2 ने 2 ला भाग जाणार नाही, कारण पहिले मला काय करायचंय, कंस. आता मी सांगितलं 2n आणि 2n ची बेरीज होईल का? नाही. शाबास. कसं का ओळखलं? इथे चल आहे. मग आता मी थोडं सांगितलं होतं ह्या दोघांमध्ये मी काय करेन. आता मी ऍक्टिंग दाखवली मगाशी. अरे कॉमन, चमन, अरे बोललो काय येते. हा n छेद 2 आला, ह्या 2 चा कॉमन 2 आला, 2 भाग काढला, इथे गुणिले चिन्ह घे. बोला बे के 2 गेला किती राहिला n. परत लक्ष द्या, हा तसाच लिहिला. ह्यामध्ये 2 सर्वसाधारण, म्हणजे आम्ही बोलतो इंग्लिश कॉमन, सारखे, कळलं बारके, सारखे. हे 2 सारखे बाहेर काढले. बोला बे के 2 गेले किती राहिले n. आता मला सांगा हे 2 जातील की नाही जाणार? यस, कारण हा अंश आहे ना, हा छेद आहे आणि मध्ये गुणाकार चिन्ह आहे. म्हणजे 2 गेले, हा n तसाच लिहिला. पैसा पैशाच्या बाजूला जातो, चल चलाच्या बाजूला जातो. हा चल असा येणार. बोला n अधिक 1. बघा आहे का उत्तर? हे उत्तर आहे बघा. मी सोडवलं आहे का? सोडवलं गणित आहे हे. शाबास. पाना 71 आहे. पहिलं 71. लवकर फटाफट 71 आले का लवकर? अरे आले का? हो बोला नाही. परत सांगतो मी. ते मगाशी काय लिहिलं आठवलं का? 2 4 मोठा बोला नको. 2 4 6 आणि ते काय लिहिलं होतं? 2n वजा 1 असं लिहिलं. सॉरी 2 लिहिलं होतं की नाही? अरे समसंख्या लिहिलं होतं की नाही? मला विषम संख्या काढायची. बोला 2तून 1 वजा करा. बोला 2तून 1 गेले, 4तून 1 गेले, 6तून 1 गेले. हा 2n मधून 1 वजा केला का विषम संख्या? काय कळलं ना? वजा 1 आले कसे कळले का? टेक्निक कळली मित्रांनो. मग इथे पेपरला आहे आता डायरेक्ट चला पाठ करा. कसे पाठ करा? पाठ मग हे शॉर्टकट आहे. आयडिया कळली बरोबर. सेम बघा सरी सोडवून दाखवलंय. ह्याचं किंमत टाकायला उत्तर बघा सोडवलं त्यांनी. पान नंबर 1 सोडून दाखवलंय. हाय बरोबर. हे आणि 4थं मध्ये पुस्तक बघा. हे बोर्डाला 2 वेळा येऊन गेलेलं आहे. 1 ते 150 विषम संख्यांची बेरीज. 1 2 3 4. पान नंबर 70 चे 2 गणितं, पान नंबर 71 चे 2 गणितं. या 4 पैकी एक गणित 100% येणार. गणित सोडवलेलं आहे. आणि हे सूत्र वापरायचं. हे सूत्र कधी वापरायचं? पहिली संख्या आणि शेवटची संख्या माहिती असेल तर. आता फार मोठी गंमत आहे. रेडी? जाऊ या इकडे. पान नंबर पहिल्यांदा तुम्हाला गंमत करतो. पान नंबर तुम्ही 72 आहे. 71. चल 72 वर आले. 72 तुम्हाला गणित सांगून घडवतो. ए बरोबर 6, डी बरोबर 3, ए 27 काढा. आहे का बाबा? हे गणित मार्च 2020 ला येऊन गेलं. कळलं बंटी? 2020 हे ऍक्टिव्हिटी गणित आहे. गणित ऍक्टिव्हिटीज आहे. हे परत येणे शक्यता जास्त आहे. आले? सोडून दे जरा. ते सोडून द्या. इकडे या, माझ्याबरोबर या. आले? पण मग किती होते तुम्ही? 72. आता परत 78 ला 78 ला या. 78 आले. 78 ला. हा आता 78 ला मी तळाला गणित सांगितलं होतं, आठवतंय? हा ते सोडून द्या. आता वरती या. एकदम वरती आले. पहिलं गणित आहे सानिकाचं आहे बघा. हे गणित बोर्डला येऊन गेलेलं आहे. हे परत येणे शक्यता जास्त आहे. मग हे लक्षात कसं ठेवायचं ऐकून घे. तुमच्यामध्ये कुणाचं नाव सानिका आहे का? हा तुमची सानिका कोण आहे? उभी राहिलो का? आमच्याकडे एक सानिका आलेली आहे. तिचं गणित इथे मी देतोय. रेडी? सानिका
तुला हे इथे आमची अवधार मुलं कोणी विसरणार नाही. तो अतिशय हुशार मुलगी आहे. इथे सगळ्यांनी फोटो काढून घ्या, सही काढून घ्या. ओके, अतिशय हुशार मुलगी आलेली आहे. या इकडे सानिका, हे बघा आता इथे हे सूत्र कधी वापरायचं, हे आमचं सानिका सूत्र आहे. इथे मी सानिकाचा जय जयकार करणार आहे. तो तशी उभी राहा बेटा. हा टीएन, हे टीएन, हे टाकले हा टीएन, हा टीएन. हा फॉर्म्युला कधी वापरायचा माहिती काय? टीएन जेव्हा पद दिलं असेल किंवा पद काढायचं असेल. मी काय बोललो बोलो, हे प्रदीप, पद दिलं असेल पद काढायचं असेल. हे पद्या, हे पद दिलं असेल पद काढायचं असेल. हे पद दिलं असेल किंवा पद काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. अरे सोपं आहे रे. बोला हे म्हणजे काय? शाबास, पहिली संख्या. काय उत्तर देतोय, काय मेंदू वडा खावा लागेल. एकावर एक दोन. बोला ही काय? पहिली संख्या. आणि डी म्हणजे काय? फरक, अंतर. अरे काय मस्त उत्तर देत आहे रे. हा, आता हे एवढं कळलं बरोबर. आता सानिकाचा आठवण काढायची. मला मोठं ना बोला, सानिका. मोठं नाही, आवाज आला पाहिजे. सानिका अशी बोलायला पण टाइम नाही. बोला बोला, सानिका. जोर से, सानिका. एडी. बस कर. अरे एडी में गणिताची एडी रे. तसं नाही, ही टेक्निक आहे. मला बोलता गणिताचा येडा. कळलं? गळवाने दिवाने. अरे मला आनंद होतो का सांग बरं. मला कोणतरी गणित बोलतोय, सगळे शाणी बोलतोय. तर म्हणून ऐका, ए मध्ये काय? पहिली संख्या. बोला डी मध्ये काय? फरक. ताई हे सूत्र आहे. जर पहिली संख्या दिली असेल, फरक दिले असेल, सर्व संख्यांची बेरीज विद्यार्थी असेल तर सूत्र नंबर 2. आयडिया कळली? आणि योगायोगाने सानिकाचं गणित हे सिंहाच्या सूत्रावरच आहे. मला 5/78 पहिलं गणित सानिकाचं आहे. सानिका 2016 मध्ये बँकेत पैसे टाकायला ठरवले. पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या 11 रुपये, तिसऱ्या 12 रुपये असं ठरवले. तर 1900 डिसेंबर मध्ये तिची एकूण किती बचत केली? मी गणित वाचलं, मी टाइमपास नाही केला. बरोबर? आता हातवरती करा. 2016 हे कोणतं वर्ष होतं? लीप वर्ष. मग लीप वर्षाला एक दिवस कसा असतो? जास्त. मग एक बरोबर किती घ्यायची? 366. मला एम किती घ्यायची? 366. अरे लक्ष दे, 67, 67. बोला एम बरोबर किती घ्यायचे? 366. तर हे गणित प्रॅक्टिस करून ठेवा. दुसरं गणित नाही ना, तिसरं गणित सचिनचं गणित बघा. बोला पहिलं गणित कोणाचं आहे? सानिकाचं आहे. बोला तिसरं गणित कोणाचं आहे? सचिनचं. आणि शेवट 6वं गणित पर्यावरणाचं गणित आहे. मिळालं बरोबर? या 3 पैकी गणित येईल. बोला पहिलं, तिसरं आणि 6वं. मिळालं? बोला कोणतं कोणतं गणित? बोला तिन्ही गणित पाहून जा ना. आले तर माझ्या युट्यूबवर बघा, मी पूर्ण जोक केलाय, मजबूत जोक करून सोडवलाय. तुम्हाला 100% येईल याची मला गॅरंटी आहे. आला बरोबर? आता त्याच पानावर येऊ नको. पान नंबर 79 नाही, 79, 78 नाही. आले 78 ला? 78, 78 ला आले का? 79 नाही, सॉरी 79. नंबर 79 ला आले काय? आले? कोण कोण आले? हातवरती करा. अरे दिसतंय जागेवर आहे सगळे. हे तुम्ही जागा आहे का? ठरले गेले का काय? अरे हा आता आले आले आले. मागे बोलो मेरे राव इधर देखो, ये पुष्पा. हॅलो. तर याच्यामध्ये एवढी मुलं हुशार बघा, आज झोपत पण नाही, जिवंत आहे सगळे. तर पेज नंबर 79 वर 5वं गणित. मला किती गणित? 5वं. A = 3.5, A = 3.5, D = 0. तुला विचारलं TN. सोपं सांगू तुम्हाला, आयडिया ऐकायची. हे बघा, ही सर्व मुलं उत्तर देतील. बघायचंय, 4थीचा मुलगा नापासाला उत्तर देईल. 4थी नापासाला उत्तर देईल. अरे तो 5 झाले माहिती आहे तुला. हा समजा हा 4थी, हा 4 आहे. या डी म्हणजे काय सांगा? डी मध्ये काय सांगा? फरक. आता येत आहे ना कळलं. सर डी मध्ये काय? फरक. फरक म्हणजे काय? वजा. अरे वजा. आता मला इथे सांगा, हा अंक असं सांगा की यांची वजाबाकी 0 आले पाहिजे. अरे इथे मी किती लिहू म्हणजे यांची वजाबाकी 0 आले पाहिजे? बघा त्यांनी उत्तर दिलं. शाबास. त्यांनी काय वडा वगैरे खाल्ला वाटतं. आता इथे अजून कोणती संख्या लिहू का परत 0 आला पाहिजे? अरे वा, शाबास शाबास शाबास. मग असं इथे, मग इथे मग किती येणार? झालं उत्तर.
मला टीएन म्हणजे काय? शेवटची संख्या. मला टीएन म्हणजे काय? मला हा ए म्हणजे काय? मला पहिली संख्या किती? मग 3.5 लिहिले. मग इथे किती लिहिले म्हणजे फरक शून्य येईल? शाबास, 3.5. इथे पण किती येणार मग? झालं उत्तर. टीएन किती आला? सांगा अवघड का सोपं? खाली बघा उत्तर दिलेलं. आलं उत्तर? बघा तुम्हीच उत्तर दिलं, मी काहीच करत नाही. आला बरोबर? आता हे दाखवतो तुम्हाला पुढे. पेज नंबर 79. गणित नंबर 5 झालं. 7. गणित नंबर 7 बघा. 7वर गणित आहे बघा. डी बरोबर दिले 5 आहे का बघा लवकर. डी बरोबर 5. तुला विचारलं टी 18 वजा टी वजा 18 ती 13 सांगितलं काढायला. बरोबर. 2 मिनिटात काढू. हो हे सूत्र लिहायचं. बोला सूत्र. बोला मोठा मोठा लवकर. टी एक्स वजा टी वाय बरोबर. डी कंसात एक्स वजा वाय. उत्तर लगेच येईल माझे बाळा. तेव्हा टी 18 वजा टी 13. बोला डीची किंमत शाबास. आता मजा येणार. आता दिसते का बघा? दिसते. बोला एक्स किती? अरे वा काय छान दिसते. 18. बोला वजा वायची किंमत 13 नाही 13. हा 13 आला बरोबर. बोला 5चे 5. बोला 18तून 5 गेले. बोला 18तून 5 गेले. 3 राहिले. शाबास. बोला 18तून 5 गेले. बोला 18तून 13 गेले. 5 राहिले. बोला 18 13 गेले 5. बोला 5 सही. अवघड का सोपं? हे गणित बोर्डाला अजून आलेलं नाही. हे येऊ शकतं. तर हे सूत्र लवकर लिहून घ्या पाठामध्ये. एवढंच लिहून घ्या. हे पुस्तकात नाहीये. गणित आहे सोडलं नाही. रिटर्न येऊ शकतं. अजून आलेलं नाहीये. जरा लोक घाई घ्या जरा. अरे तिच्या मोबाईल असा फाटका फोटो काढायचा. नको ते मोबाईलचा उपयोग करायचा. टेक्नॉलॉजीचा उपयोग करताना साटका फोटो काढून झालं झालं. कुसुम कुसुम देव दुसुम लवकर झाला. मित्रांनो अशा प्रकारचं गणित येणार परीक्षेला. मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगितली. आता मी सांगतो शेवटचं प्रकरण. नंतर मी जॉमेट्री घेणार आहे. एकदम सोपं. रेडी? वरती लक्ष द्या. मी तुम्हाला जॉमेट्री कशाला सुरुवात करणार ते मला सांगायचं. तुम्हाला जे प्रकरण कठीण वाटते ते सांगायचं. मी सोपं पण टाकेल. तुम्हाला गणित आवडत आहे वर्तुळ आणि त्रिकोणमिती. मी त्याने सुरुवात करेल. बस मग चेहरे कसे खुलले. मला नॅशनल वाटतं त्याच्यामध्येच आहे. त्रिकोणमितीबद्दलच आहे. मला मी रिसर्च केलंय. रेडी? घाबरून आम्ही त्रिकोणमितीला तुम्हाला असं मस्त नाचवून दाखवेल गणितामध्ये. पाठ नंबर 116. पार्ट 1 पान नंबर 116 काढलं बघा. पहिलं गणित पण वनिता आहे का? वनिता पिकनिकला चालली. उत्तर लगेच द्या. वनिता पिकनिक चालली की बघा लोक बरोबर. बोला किती शक्यता आहे? मोजा. किती मोजा शक्यता आहे? 8 का? बोला 8 ठिकाणी स्थळ जाणार ते. बोला पहिल्या शक्यता किती? 8. दुसरा गणित खाली बघा की त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी आठवड्यावर थांबणार. बघा आठवडा. बोला आठवडा किती शक्यता आहे? आठवड्याचे दिवस किती? 7. मग तिकडे गेले ती कॅट खेळणार आहे. बोला कॅटीमध्ये पत्ते किती असतात? झालं उत्तर. ती 52 शक्यता झाली बा पहिले. हा आता तिथे गेला 52. हे 52. हे 54. बघा 52 मध्ये अंक आहे 10 ते 20. हे 10 ते 20 मोजून दाखव मला. बोला 10 वाचा म्हणून बोला 10 किती झाले? कळलं छोकरा? 11. बोला किती उत्तर आलं? झालं उत्तर. अरे संपलं. पान नंबर 116 संपलं. या पान नंबर 117 सॉरी पलटू नका. त्या पानावर उजव्या पानावर आहे का ना? पान नंबर 116 डाय पडे होत्या. पान नंबर 117 या. आणि 117 वरती लक्ष द्या. हे तुम्ही बघितलंय? तुम्ही महाभारत बघितलं? महाभारत ना शकुनी मामा आहे बघितलं? शकुनी मामा मुझे छेच आहे ना. दुर्दैवी येते. युट्यूबवर बघ. नको ते नागरावर बघतो. हे बघ आता मी खरं सांगतोय. युट्यूबवर बघा वाटलं तर. कळलं? अरे ते शक्य
दाईस आहे ना, आणि एक फासा टाकला. फासा टाकला किती असतात? 1 2 मी टाइमपास नाही केला, उत्तर सांगतो मी. बघा, एक फासा टाकला आणि एक नाणे टाकले. नाणे, ए नाणी, नाणे टाकले. ओ नाना, नाण्यामध्ये किती बाजू आहेत? 2. छापा टाका. उत्तर सांगितलं मी पहिलं गणित. एक छापा असं, एक नाणे आणि एक फासा एकाजवळ टाकले. मग गणित असतं मी, एक नाणे एक फासा एकाजवळ टाकले तर तुम्ही कसं लिहिणार? कर्लिंग ब्रॅकेट मध्ये बी कंसात 1T. आता माझ्या बघ, 1 टाकला, 2 टाकला, 3 टाकला. ऐका, 1T 2T. अरे बरोबर ना, 1T 2T 3T 4T 5T 6T आला. मग 1H 2H 3H 4H 5H 6H आला. किती उत्तर आले? 12. असं लिहिलेलं व्यवस्थित. दुसरं गणित आहे 2 3 5. असं लिहिलं बघ, आणि असं लिहिलं बघ 2 3 5. 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्या. उत्तर लगेच येईल बघा तुम्हाला. बघा, 2 3 म्हणजे 23, 2 5 म्हणजे 25, 3 2 32, 3 5 5 2 5 3 झालं. फक्त सरा बोलायचं 2 3 5 2 3 2 5 3 2 3 5 5 2 5 3. बोला माझ्या बरोबर लवकर. अरे डोळ्याचा नंबर आला पाहिजे. मी रामानुजनचा स्टुडंट आहे, रामानुजन गणिताचा, मी गणितज्ञाचा मी एक विद्यार्थी आहे. रामानुजन कोण माहितीये का तुला? म्हणजे भारतभर फिरतोय मी. रामानुजन भारतातला 1 नंबर गणितज्ञ. त्याला मी अवॉर्ड द्यायला आलोय, त्याचा तुम्हाला पुरस्कार होणार आज, कळलं? भारतातला 1 नंबर गणितज्ञ. त्याचा दिवस लक्षात ठेवा, जन्मतारीख 22 डिसेंबर. काय? 22 डिसेंबर. म्हणून 22 डिसेंबर हा गणित दिवस असतो. आपल्या भारतात गणित दिवस कोणता असतो? 22 डिसेंबर. आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण आज पंचमी आहे. आज वसंत पंचमी आहे. आज शुभ दिवस आहे. काल अतिशय शुभ दिवस होता, बरोबर की नाही? मागे गणपती जयंती होती, आणि आज पण शुभ आहे. प्रत्येक दिवस शुभ असतो, प्रत्येक वेळ शुभ असतो, कारण सगळं व्यवस्थित मिळेल. सगळं चांगलं असतं, वाईट काही नसतं. आज वाईट दिवस आहे, उद्या वाईट आहे, खोटं आहे सगळं. खरं वारकरी पंथाचा नियम आहे, सगळं चांगलं असतं, वाईट काहीच नसतं, सगळं चांगलं आहे. मन करा रे करा प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधक, असं कोण सांगतो? तुकारामाला सांगतात. मन प्रसन्न करा, सर्व सिद्धीचे साधक आहे. हे चांगलं, हे चांगलं, हे चांगलं, मग तू पण चांगलं. आपण नेहमी दुसरा चांगला बोला. बोला, हे तू वेडा आहे, तुझ्याकडे किती मोठं, तू तिप्पट वेडा आहे. पण दुसरा नेहमी चांगलं बोला. नेहमी ताई, नेहमी आपलं चांगलं होणार. बघ होतं की नाही? आई वडिलांना नेहमी चांगलं बोला. आई तू किती चांगली आहे, माझ्याकडे किती कष्ट करते. वडिलांना बोलायचं, भाऊ माझ्याकडे किती चांगले काम करतात, त्याला किती बरं वाटेल. आता आम्ही मोठे झालो, काय वडिलांना डायरेक्ट मुद्दा जाऊन देऊन सोडतो. तुम्ही नाही. मागच्या मुंबईची मुलं, गावची मुलं मला फार आवडतात. आई वडिलांची किती सेवा करतात, हो, किती त्यांच्याशी आदरणीय वागतात. आता आम्ही त्यांच्या आता घरी ज्या ठिकाणी मी आमच्या सरपंचाकडे गेलो तर घरी तिथे बघितले आई वडील बोलायच काय म्हणताना किती मोठा रिस्पेक्ट आहे. तुमचे आई वडील तुम्ही घरी आहात त्याच्यावर तुम्ही किती रिस्पेक्ट देतात. पण आमच्या मुंबईला या 90% एवढा रिस्पेक्ट नाही भेटत, तो आमच्या गावाकडे भेटतो. खरंच तुम्ही नशिबान आहात, रेल तुम्ही नशिबान आहात. आणि स्वतःला वाईट समजू नका की आम्ही ग्रामीण भागात राहतो. तुम्ही खरोखर नशिबान, तुम्हाला प्युअर ऑक्सिजन मिळतो आमच्यापेक्षा, शुद्ध ऑक्सिजन. तुम्ही जास्त वेळ जगणार, आम्ही लवकर फोटोत जाणार नाही जाणार. म्हणजे तुमचा आशीर्वाद असल्यावर, तुमचा सपोर्ट असल्यावर आम्ही चांगले राहणार. देव आहे ना तुमच्या माझ्या मागे. तर अभ्यास आम्ही करत आहोत. पाठ नंबर 116 वर होतो, 117 वर होतो. मी काय सांगतो बोला लवकर लवकर बोला. 2 बोला, 2 3 5 बोलो. 2 3 5 2 3 बोला. 2 3 2 5 3 2 3 5 5 2 5 3. येणार तुमच्यासमोर नंबर येणार मित्रांनो. एकदम फक्त त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे. ती श्रद्धा नाही पाहिजे, श्रद्धा पाहिजे. ओके, पान नंबर तुम्ही या 117 118 पान पडता. पेज नंबर 118 आला. पहिलं वरती गणित कलरचं रंगवाला आहे का? रंग आहे का? रंगाचं रंगामध्येच आहे. तुम्हाला रंग माहिती आहे का? नाही. जाता नाही पाणी पी, 7 रंग सांगितले. शाळेचे सरांना सांगितले तर सांगतोय. आम्हाला मराठी सर तुमच्यासारखी चांगली होती. जाता नाही पाणी पी, वेगळं पाणी पिऊ नकोस.
ते रंग खाली दिसतं तुला. थँक्यू. पुढचं गणित आहे मार्च 90चं कॅलेंडर बघ खाली. अरे मार्च 90चं कॅलेंडर आहे का बघा. बघा हा मी टाइमपास करत नाही राजा. बघा मार्च 90चं कॅलेंडर हाय का त्यावेळी कोविड नव्हता ना म्हणून मार्च 90 कॅलेंडर आहे. तिथे पाचचा पाडा आहे का पाचचा पाडा गोल करा. त्याच्यावर पाचचा पाडा गोल कर लवकर. हे ताई पाचचा पाडा गोल कर. बोला पाचचा पाडा बोला. 5 1 5 बोला बोला बोला. 5 1 5 5 7 पस्ते आपल्या बापाने पागा ठेवले ना आईने ठेवला माझ्या पाठी. आता बोलतो अरे 5चा पाडाच्या कॅलेंडरमध्ये कुठपर्यंत येणार. 5 30 5 7 35 कॅलेंडर असते का गो ना. ती बोलली ताई माझी अशी घाईमध्ये बोलली ना मला किती वर्षाने पाटाचा पाडा बोलताना आला ना. 2 वर्ष घरीच होती टाइमपास करत म्हणून ती 5 7 बोलली आहे. ठीक चोप कळलं का मला 5चा पाडा कॅलेंडर कितपर्यंत लवकर बोला. हा तो 30 ना सॉरी 30 खाली बघा. आता मला 5 वेळा बरोबर केला. त्याचे दिवस सांगा हे त्याचे वार सांगा. हे वार वाचता येतं तुला बरं. सोमवार वाचा ना बरं. हे गुरुवारला त्याचे टाइमपास करू नको. गुरुवार आहे का. अरे जिथे गोलगोल केले तर ते पाडे बोललो मी. अरे गोल 5चा पाडा गोल केला ना म्हणजे गुरुवार आहे का सांगा लोक. बोला वाचा बरं. सोमवार आलं बरोबर. रविवार पण आले. ठीक संपले. आता वरती लक्ष नाही एकदम सोपं आहे. तुझं आवडीचं म्हणतंय पुस्तकात येऊन गेलाय तो गणित. सर हे गणित परत येणार आहे 3B ला येणार. सॉरी 3A ला येणार. ऍक्टिव्हिटी हे गणित येऊन गेलेलं आहे. 2 मुलांची समिती B1 B2 आला. 2 मुलींची समिती बोला लवकर G1 G2 आला बरोबर. मी उत्तर सांगतोय. एक मुलगा एक मुलगीची समिती बोला बोला. इथे बघा B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 झालं. परत बघा परत रेडी स्टार्ट. मी तिसरं सांगतोय. एक मुलगा एक मुलगी समिती बोला बरं. B1 G1 B1 G2 B2 शाबास. हे इथे उत्तर तुम्ही सांगितलं. आणि शेवटचं एस बरोबर हे सर्व घ्यायचे. 1 2 आणि 3 बोला गणपती बाप्पा मोरया. हे सगळं उचलून द्यायचे. उत्तर सांगितलं मी. आयडिया कळली ताई. रिटर्न येईल. पान पलटा पान नंबर किती होते 118. आता पान नंबर 121 ला 121 121 ला आले. पहिलाच गणित 121 ला एक फासा टाकला. बघा पहिलं गणित आहे बघा. आता मी आता सांगितलं फासा टाकला आहे. फासामध्ये नंबर वाढवतो. कोणकोणते नंबर वाढवतो. फासा नंबर वाढवतो. 1 2 3 4 5 6 आला बरोबर. आता पहिलंच गणित बघा समसंख्या बोला. समसंख्या कोणकोणत्या याच्यात लोक बोला मोठ्या समसंख्या. अरे वा सांभाळलं तुम्हाला उत्तर देतात. 2 4 6 10 5 झाले. आलं समसंख्या. आता विषम संख्या 1 3 5 आला बरोबर. आता हा वरती करायचा. आता तुम्हाला मार्क आहे. हा बरोबर. मूळ संख्या मूळ मुलांपैकी पहिला मुली उत्तर देतात. मूळ मी देत आहे शाबास. बोल मूळ संख्या मोठ्या याच्यात मूळ संख्या सांग सगळ्या. हा जोरदार टाळा स्वागत करा. नाव कोणतं. श्रावणीचं नाव नाही. 2 3 5 तो आहे किती 8वीची मुलगी उत्तर देते. बघा बाजूने कोण स्वरांजलीचं पण नाव आहे. तिने पण उत्तर दिले. या 2 मुलीने मगापासून उत्तर दिलं. ती पण देते बिचारी. पण घाबरायचं नाही बेटा. घाबरायचं ती टेन्शन मध्ये येते. मी असं पण एक लक्षात येते. येताना महत्व नाही तुम्ही बोलता यायला महत्व आहे. रेडी स्टार्ट. बोला ते मूळ संख्या बोटा नाही बोटा बघ. मूळ बोला मूळ 2 2 3 5 आयडिया कळली. मूळ संख्या कोणत्या येते बरोबर. आता पुढचं बघा खाली दुसरं गणित. 2 फासा टाकला खाली. 2 फासे टाकला 2 गणित आहे बरोबर.
दोन फासा लागले नाही बघा खाली, हाय बरोबर. त्याचं उत्तर वरतीच आहे. ते घरी गेलं बघा, तो वेळ कमी आहे. पान पडला. आता पान नंबर डायरेक्ट आहे ना, हा पान पलटलं. 122 वर या. 122 वर आले. एक मिनिट. पाचवा गणित बघा, पाचवा गणित 3 पुरुष आणि 2 स्त्रियांचं आहे का बघा. ते गणित प्लीज मोस्ट MP आहे. ते गणित घरी गेला नीट बघा, आता वेळ कमी आहे. 3 पुरुष आणि 2 स्त्री, पाचवं गणित मिळालं बरोबर आहे का. आणि अजून तिसरा गणित वरती बघा, तिसरा गणित आजचा व्याख्यानमालेचं लाडकं गणित, लाईफ मध्ये विसरणार नाही. तिसरं गणित मिळालं. 3 नाणे उडवले आहे बरोबर. मित्रांनो, लाईफ मध्ये विसरणार नाही आजचं व्याख्यान हे गणित. हे मी पूर्ण महाराष्ट्राला हसवलेले आहे गणिताने. या गणिताने पूर्ण महाराष्ट्र हसलेला आहे. 3 नाणे उडवले. रेडी, वरती लक्ष द्या. 3 नाणे उडवले. एच 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 एवढं कळलं. दिसतं का फक्त मागे बघा, इथे टी लिहायचं. बोला लवकर. एच एच टी. टी मध्ये लिहायचा. बोला लवकर. एच टी एच. टी पुढे लिहायचा. टी एच एच. आला बरोबर. आता तिने टी लिहायची. बोला. टी टी टी. इथे एच लिहायचा. टी टी एच. एच मध्ये घ्यायचा. एच पुढे घ्यायचा. आयडिया कळली बरोबर. आता तुम्ही बोला याच्यामध्ये काय गंमत आहे, ते गंमत एकदा ऐका. असं मुलांच्या लक्षात राहत नाही. आता मी बोललं लक्षात राहणार. रेडी, माझ्या मोठ्याने बोलायचं. हाय हाय हाय. आवाज नाही. परत 1 2 3. हाय हाय हाय. हाय हाय टकल्या. 1 2 3 स्टार्ट. हाय हाय हाय. हाय हाय टकल्या. हाय टकल्या हाय. टकल्या हाय हाय. टकल्या टकल्या टकल्या. टकल्या टकल्या हाय. टकल्या हाय टकल्या. हाय टकल्या टकल्या. एवढं मजा येते ना का वास्त्रवास. ठीक आहे. हे बाबा सर असं होतं, मी एका शाळेत व्याख्यान देत होतो. हे बघा गंमत, मी एका शाळेत व्याख्यान देत होतो. व्याख्यान संपलं. व्याख्यान मग त्या व्याख्यानाला पण आले चीफ गेस्ट आले. चीफ गेस्ट नंतर आले, एंट्री मारली, फुल चॅटिंग. पोरं खुश. पोरं एकदम दणादण त्याला बरोबर लागले. मग आज तुम्ही का एकदम मुलं हो, मी तो मुलं तुम्हाला सगळं ओळखणार, मी तुमची ओळख पण दिली. त्याला सांगितलं ते टाकलं हो. मग तुम्ही काय आहात ते लोकांना मुलं माहिती आहे. थँक्यू. अंदर की बात काय माहिती त्यांना. आता हे अजून एक मी उगं पुसलं. हे लवकर पुसलं. पहिलं हेडिंग आहे बघा. कमीत कमी 2 छापा. हे कमीत कमी 2 छापा बोलल्यावरती सगळे लिहायचे बरोबर आहे. नंतर सांगितलं नो छापा. एक छापाही नाही, मग काटा टाकल्या लिहायचा बरोबर. दुसरा नानावर छापा, मग मध्ये एच वाले बघायचे. मी उगाच पुसलं. अरे कळे का प्लीज. हे गणित बोर्डाला येऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर पान नंबर पडला. पान नंबर 125. 125 वर आले. 125 आले. 125 आले. हा एक मिनिट. 2 नाणे टाकले. 2 नाणे टाकले. 2 नाणे टाकले आहे. 2 नाणे पहिलेच करते. हा ते करत येईल. किंवा त्या तळाला बघा, हे मेन आहे. ते पत्त्यांचं करतं. पत्त्यांचं बरोबर आहे. आता हा तो तुम्ही सगळ्यात आता मजा येणार आहे सगळ्या ग्रुपला. बघा पत्त्यांचं सगळ्यात तळाला गणित आहे. मिळालं सांगा बरं. हे पत्त्यामध्ये किती, खेळण्याच्या पत्त्यामध्ये किती पत्ते असतात. हो मोठा नाही. ओके. आता खाली बसायचं. एका सांग. एका किती असतात. एक किती. अरे मुली सांगतात काय करत सर आम्ही पत्ते नाही खेळत. हो एका ठिकाणी मी शिकवतो. मला ते खाली सर पोराला का पत्ते शिकवतात. मला पत्ते शिकवत नाही. या आमच्या धड्यामध्ये आहे प्रोबॅबिलिटीमध्ये. हो एका सांगता तुम्ही किलोवर सांगता. भाषा असता मी इकडे या बसायची दाखवतो मला. दाखवतो हो आहे होय ते. पण ते वेगळं आहे. ते तुम्ही पत्ते खेळतात ते मेंढीकोट वेगळं आहे. जोडायला नको जोडायला होता ते वेगळं आहे. आयडिया कळली.